तुम्हाला जर कायम हेल्दी, क्लिअर आणि ग्लोईंग स्किन हवी असेल तर त्यासाठी चेहऱ्याची नियमितपणे काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि चेहऱ्याची काळजी घेताना महागडे प्रोडक्ट्स वापरावे असं काही नाहीये. अगदी घरगुती पदार्थ वापरूनही तुम्ही चेहऱ्याची काळजी नक्कीच घेऊ शकता. ही काळजी नेमकी कशी घ्यावी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नंबर 1, ग्रीन टीचा वापर तुम्ही करू शकता. ग्रीन टी सुद्धा त्वचेचा टोन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतं. अनेक स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये ग्रीन टी वापरली जाते. तुमचा जर चेहरा ऑइली असेल तर तुम्ही चेहऱ्यावरती ग्रीन टी नक्कीच वापरू शकता. यामुळे ऑइल कंट्रोल होतं, पिंपल्स येण्यापासून बचाव होतो आणि स्किन ग्लोईंग सुद्धा होते. नंबर 2, चंदनाचा लेप. येस, तुमच्या चेहऱ्यावरती जर दाणे असतील किंवा फोड आले असतील, चेहऱ्यावरती चमक नसेल तर चंदनामध्ये गुलाब पाणी मिक्स करून त्याचा लेप बनवून तुम्ही चेहऱ्याला नक्कीच लावू शकता. हा लेप चेहऱ्यावरती 15 मिनिटं ठेवून मग नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवू शकता. यामुळे एकतर स्किनवरती चमक येते, चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जातं. त्याचसोबत चेहऱ्यावरती जर फोड येत असतील किंवा दाणे येत असतील तर ते सुद्धा येणं कमी होतं. नंबर 3, आजकाल स्किन डिटॉक्सिफाय करण्यासाठी ॲक्टिवेटेड चारकोलचा वापर केला जातो. आणि ॲक्टिवेटेड चारकोल खरंच स्किन डिटॉक्सिफाय करण्यामध्ये उत्तम प्रकारे काम करतं. ॲक्टिवेटेड चारकोल आणि ॲलोवेरा जेल प्लस गुलाब पाणी हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून चेहऱ्यावरती लावा. हा जो फेस पॅक आहे तो चेहऱ्यावरती 20 मिनिटांसाठी ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची स्किन एकदम क्लिअर होईल, चेहऱ्यावरचं टेक्स्चर सुधारेल, स्किन एकदम मऊ होईल आणि ग्लोईंग दिसायला लागेल. नंबर 4, आठवड्यातून 2 वेळा चेहऱ्यावरती स्क्रब करा. स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला पुदिन्याची पानं, मध आणि तीळ वाटून घ्यायचे. येस, हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून पावडर बनवून घ्या. पुदिन्याची पानं तुम्हाला सुकलेली घ्यायची आहेत. आता यामध्ये थोडंसं मध मिक्स करा. चेहऱ्यावरती हलक्या हाताने 2 ते 3 मिनिटांसाठी स्क्रब करून 5 मिनिटांसाठी ते स्क्रब तुम्हाला चेहऱ्यावरती तसंच सोडून द्यायचंय आणि मग चेहरा धुवून टाकायचा आहे. नंबर 5, स्किन टाईपनुसार फेस वॉश वापरणं फार महत्त्वाचं आहे. तुमची जर स्किन कोरडी असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड फेस वॉश वापरा किंवा तुम्ही क्लेन्झिंग मिल्क सुद्धा वापरू शकता. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही एखादं जेल बेस्ड फेस वॉश वापरा. नंबर 7, दररोज चेहऱ्यावरती गुलाब पाणी लावणं सुद्धा खूप फायदेशीर ठरतं. यामुळे स्किन ब्राईट दिसते, त्याचसोबत चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो सुद्धा येतो. त्यामुळे गुलाब पाण्यामध्ये कापूस बुडवून तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता. चेहरा स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता. यामुळे चेहऱ्यावरती सुंदर अशी चमक येते. अशा पद्धतीने क्लिअर आणि ग्लोईंग स्किनसाठी घरच्या घरी आपण कोणते उपाय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.